सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो आणि आज आपल्या या दीपकाबा गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले आदरणीय दीपकाबा साळुंखे पाटील मंचावर उपस्थित असणारे, तसंच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि भगिनी, खरं तर आज ज्यावेळेस या मंचावर तुम्ही उभा आहे आणि या मंचावर ज्यावेळेस मी या सभागृहामध्ये बघतोय त्यावेळेस मला हा कुठला कार्यकर्ता मेळावा नाही तर आबा एक कुटुंबाचा एक मेळावा असंच मला असं वाटतं. कारण गेल्या 50-55 वर्षाच्या कार्यकाळामध्ये साळुंखे पाटील कुटुंबाच्या या राजकारणामध्ये जर या साळुंखे पाटील कुटुंबाला खरी मोलाची साथ दिली असेल तर या संपूर्ण जनतेने दिली. आणि गेल्या 30-35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर तुम्ही या लोकांना सांभाळलं असेल तर त्या पुढच्या पोरासारखं सांभाळलं असेल. या सभागृहामध्ये कोपऱ्यात बसलेला माझा मित्र असू दे तो माझ्या भावासारखा आहे आणि जसं मी आहे, यश आहे, त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व युवक मुलांना, युवतींना आपल्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे या तालुक्यातल्या सर्व लोकांना सांभाळायला. आज या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व लोकांना आदरणीय दीपकाबांचा राजकारणाचा संघर्ष सर्व ज्ञात आहे. हा संघर्ष करत असताना 1972 साली काकासाहेब गेले. काकासाहेबांनंतर आजींनी जो संघर्षाचा वारसा आबांना दिला त्या संघर्षाच्या वारसाला पुढे घेऊन आबा या तालुक्यामध्ये कार्य करत असतात. परवा दिवशी मी आणि आत्या घरात बसलो होतो. हे बसलेले असताना आत्याने मला एक प्रसंग सांगितला. काकी आणि आबा कॉलेजमध्ये पंढरपूरला शिकत होते. घरातून गडबडीमध्ये कॉलेजला उशीर होते म्हणून घरातून बाहेर पडत होते. त्यावेळेस अचानक दरवाजामध्ये एक वयस्कर वृद्ध महिला आली. अंगावरची फाटकी चोळी आणि फाटकं लुगडं घालून होती. आबांना जाता जाता ती म्हणजे 2 मिनिटं, पण आबा खूप गडबडीत होते. आजी तिथं आमच्या चौदा घरात बघून आबांना बघत होत्या. ती महिला म्हणजे 2 मिनिटं थांब, पण आबांना जरा उशीर झाला. आबा पटकन गाडीवर बसून पंढरपूरला निघून गेले. नंतर 2 दिवस आबांना आजींनी जेवण दिलं नाही, न बोलल्या की. आबांनी परत आजींना 2 दिवसांनी विचारलं की आता काय झालंय, तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, तुम्ही मला जेवायलाही दिलं नाही. तर आजीने सांगितलं, तो परवा दिवशी ज्यावेळेस कॉलेजला चालला होता त्यावेळेस ती महिलेला तू बघितलंच का? ती महिला कोण होती तुला माहिती आहे का? आबामध्ये गया मी खूप गडबडीत तुम्ही निघून गेलो. तर मला ज्यावेळेस काकासाहेब दक्षिणगाव भरले होते, पहाटे 5 वाजता बाकीची भाकऱ्यांनी केली सांगितली 5 जणांचं जेवण करून ती महिला आपल्या 5 जणांचं जेवण घेऊन ती येत होती. घरात तिला खायला नव्हतं, परंतु ती 5 जणांचं जेवण घेऊन ती येत होती. आबांना ते कळालं. आबाच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या घरी गेले, चुलीच्या जवळ बसून तिला भाकरी करायला लावल्या. तिच्या हातची ठेचा भाकरी खाली, तिला लुगडं नेसवलं, तिच्या पाया पडल्याने बघाले. ही शिकवण काकींची. म्हणजे आपल्या आजोबांपासून जे काही लोक आपल्या सोबत आहेत तीच लोक आज इथे समोर बसलेले. हाच संघर्षाचा, हाच प्रेमाचा, हाच सगळा वसा घेऊन, आरसा घेऊन आज आबा या तरुणामध्ये लोकांमध्ये काम करत आहेत. हे करत असताना आबा मला प्रकर्षाने जाणवतं. कृष्णाचं एक गोवर्धनाची गीता आहे, गोवर्धन पर्वताची. आमच्यासाठी आबा मी इथं बोलताना साळुंखे पाटील कुटुंबातला एक सदस्य म्हणून किंवा दीपकाबांचा पुतण्या म्हणून बोलत नाही, तर खऱ्या अर्थानं दीपकाबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे. जेव्हा श्रीकृष्ण आपल्या गावामध्ये राहत होते त्यावेळेस तिथं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक गावामध्ये एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की वरुण देवाची म्हणजे वरुण राजाची पूजा करायची आणि सगळ्यांनी हवन करायचं ठरवलं. सगळेजण एकत्र आले. त्यावेळी श्रीकृष्णाला ही गोष्ट कळाल्यानंतर श्रीकृष्ण समोर आले, वडिलांना बोलवलं, सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला वरुण राजाची पूजा करायची गरज नाही, आपल्याला त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची गरज आहे. कारण त्याचं असं आहे की आपल्याला जे काही देतं, आपल्या गाईला बैलांना जे खाऊ घालतो त्याच ठिकाणी आपल्याला ज्या गाई चालतात आणि तिथूनच आपल्याला तूप हे सगळं मिळतं. आणि जर आपण त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली नाही, आपण गोवर्धन पर्वताचा मान सन्मान केला नाही तर वरुण राजाला पडून सुद्धा आपल्याला काही फायदा होत नाही.
त्याचप्रमाणे आभार तुम्ही आमच्यासाठी हे गोवर्धन पर्वत आहात. कारण आम्हाला वरती मुख्यमंत्री कोण मंत्री कोण याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं गोवर्धन पर्वत तुम्हीच आहे. आम्हाला जे काय मिळतंय आम्हाला जे काय दिलं जातंय ते फक्त तुमच्याकडूनच दिलं जातं. त्यामुळं या गोवर्धन पर्वताचं मान सन्मान करणं आणि त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्या प्रत्येक माझ्या भावाचं माझ्या प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे असं मला प्रकर्षानं जाणवतं. आज आपल्याला या मेळाव्यातून आपल्या या कुटुंबाच्या या स्नेह परिवारातून एकच संकल्प घेऊन बाहेर पडायचं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलाच माणूस पाहिजे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक येते. युती असो किंवा नसो पक्षश्रेष्ठी किंवा आभा ठरवते. परंतु आपण आपला आज एकच संकल्प करायचा यापुढे प्रत्येक ठिकाणी आपला माणूस आपल्या विचाराचा माणूस दीपक आबांचा सच्चा कार्यकर्ता दिसला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो आबा तुम्ही एकटे नाही. मी तुमच्यासोबत माझे भाऊ माझी बहीण हे आजूबाजूला बसलेले माझे सगळे बंधू भगिनी हे सर्व तुमच्या खांद्याला खांदा लावून या सावळुंगे पाटील कुटुंबासोबत नेहमी सदैव तत्पर राहतील आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुमच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभे राहतील. माझ्या तरुण मित्रांना उठा स्वच्छ व्हा. एका नव्या उमेदीने नव्या जोशाने कामाला लागा. आबांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून संघर्षाचा वारसा आपल्याला यशस्वी करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय दीपक आबांचा आदरणीय दीपक आबांचा धन्यवाद. कृष्णदा आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि यानंतर मेकअप न करता जी